ऐसी ऐकिली कीर्ती तुम्हा शरण आले मी निश्चिती तरी माझे सत्व पहाल किती सोचा जीवाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मुख्य करून पाचही अवतारास माझा दंडवत प्रणाम. पंचावतार उपहार महोत्सव, संन्यास दीक्षा विधी, मूर्ती स्थापना आणि आश्रम उद्घाटन या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष परम आदरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर परमपूज्य अमरावती निवासी श्री मोठे बाबाजी. त्याचप्रमाणे या सोहळ्याचे कार्याध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर प्रणयस निवासी श्री मोठे बाबाजी. त्याचप्रमाणे या ज्ञानमंचावर उपस्थित सर्व विद्वत आचार्यगण, त्याचप्रमाणे या सोहळ्याला उपस्थित सर्व साधू संत तपस्विनी माता भगिनी आणि सन्माननीय सद्भक्त मंडळी, तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. आज माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. आम्हाला जेव्हा आश्रमात दिल्या जातं तेव्हापासून आम्ही ह्या सुवर्ण क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. संन्यास आपल्या समस्त भारतभरात असे अनेक धर्मसंप्रदाय आहेत, त्यात संन्यास घेण्याची परंपरा आहे. प्रत्येक जण आपला आचार तत्वज्ञान इतरांना समजून सांगतं. प्रत्येक जण आपापला मोक्ष शोधतं. तसा आम्हीही आमचा मोक्ष शोधतो. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो, एवढं सगळं सोडून तुम्ही संन्यास कसं काय घेता? पण प्रत्येकाला जीवनात येऊन काहीतरी कमवायचं असतं. तसं तुम्हाला संसारात मुलं बाळ गाडी काहीतरी कमवायचं असतं. तसं आम्हाला आमच्या जीवनात येऊन आमचा हा देह जरी आता वायाला जात असला तरी समोरचा देह असा वायाला जाऊ नये, आमचं हे जीवन ईश्वर चरणी समर्पित व्हावं म्हणून आम्ही हे सर्वात मोठं पाऊल उचलतो. तसा माझा जन्म निवडुंगवाडी या गावी झाला. माझं गाव असं उपदेशी म्हणजे आपण भावळ म्हणतो ना, जसं आपल्या वाकडी कंपनी, तसं काही परंपरेचं पिढीचं उपदेश नाहीये. मला वाटतं माझ्या जन्मापासून माझं गाव उपदेश आहे. आणि याला निमित्त विश्वंभर आप्पा बिडकर त्यांनी मला अगदी योग्य वळणावर म्हणजे त्यांनी धर्मात तर मला ह्या प्रवेश दिला, परंतु एकदम योग्य व्यक्तीच्या हातात त्यांनी मला सोपवलंय. माझा हा संन्यास धर्माला जे माझ्या पाठीशी आता सध्या खंबीरपणे उभा आहेत असे माझे आई वडील अगदी काळजावर दगड ठेवून त्यांनी मला हा संन्यास घेण्याची अनुमती दिली. अनुमती नाही म्हणणार मी, कारण मी त्यांची नाहीच आहे. जशी मी 3 वर्षाची असताना या गावात आले तशी मी या गावची आहे. परंतु अगदी साधी वस्तू जरी आपल्याला कुणाला द्यायची असली तर आपण पटकन देत नाही. आम्ही तरी देत नाही. साधी मेकअपची वस्तू जरी कोणी मागितली, नील पेंट हाताला लावायची, तरी आम्ही पटकन देत नाही. परंतु त्यांनी त्यांचा पोटचा गोळा ह्या धर्मासाठी दिला. त्यांचे उपकार मी आजन्म कधीही विसरणार नाही. त्याचप्रमाणे ज्या माऊलींनी मला आतापर्यंत सांभाळले, 20 वर्ष मी त्यांच्या खांद्यावर मांडीवर खेळले, अशा माझ्या गुरुमाऊली तपस्विनी कुंदाताई जयतकर्ण आणि तपस्विनी मंदाताई जयतकर्ण, आत्यानी मला अगदी माझ्या आईवडिलासारखं सांभाळलंय. आईवडिलांनी सुद्धा माझे इतके लाड केले नसते कदाचित, परंतु आत्यानी माझा प्रत्येक हट्ट पुरवलाय. आत्ताच माझ्या मामाने सांगितलं ह्या मठाला खूप काही होतं, परंतु जेव्हा मी इथं आले तेव्हा आमच्या भिंतीला गेट सुद्धा नव्हतं. माझ्या आत्याने खूप कष्टाने हे आश्रमाचं एक नूतनीकरण केले, आम्हाला वाढवले खूप कष्टातून. आमचा कोणताच लाड असा नाही, मी असो माझा गुरुभाऊ असो, आमचा कोणता हट्ट अपूर्ण राहिलाय अजिबात नाही. परंतु त्यांनी त्यांचं जीवन खूप कष्टात घातलंय.
त्यांनी माझे शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी असा विचार केला की ह्या मुलीने धर्माला जास्तीत जास्त दृढ व्हावं. आता कसं कलियुग चाललंय, पण त्याच्यात म्हणजे हातात मोबाईल असला की संपूर्ण जग तिच्या हातात असतंय. तिला कधी वाईट वळण लागू नये याचा त्यांनी विचार केला आणि धर्माला जास्तीत जास्त दृढ व्हावं यासाठी त्यांनी मला संवत्सरच्या मार्गात ठेवलं. कोणतंही काम करत असताना अगदी अज्ञानपूर्वक करू नये, त्यासाठी आपल्या पाठीमागे एक सद्गुरू पाहिजे. एका सुभाषितात म्हटलेलं आहे, पुण्य म्हणून आचरीजे तया तुझी पाप निभजे, म्हणून शास्त्र श्रवण कीजे सद्गुरूचे निमुखे. आमच्या ब्रह्मविद्यात एक दृष्टांत आलेला आहे लाडाचे बासीचा. एक वासरू होतं, त्याला खूप तहान लागली होती, तहानेने व्याकुळ झालेलं होतं. तर तिथे एक विहीर होती, परंतु विहिरीला पायऱ्या नसल्याने त्याला आतमध्ये उतरता येईना. ते त्या सभोवती फिरू लागलं. रस्त्याने एक माणूस जात होता, असं माझ्यासारखाच अज्ञान. त्याला वाटलं याला खूप तहान लागली, आता आपण याला पाणी पाजू म्हणून त्याने काय केलं, धरलं ते वासरू आणि आडात टाकून दिलं. त्याने विचार नाही केला आता हे पाणी पिईन की हे पाणी त्याच्या नाकातोंडात जाऊन ते मरण. याला काय म्हणतात, अज्ञान. असं अज्ञान दूर व्हावं म्हणून मला माझ्या आत्याने संवत्सरला ठेवलं. आणि तेथे गेल्यावर मला आईचं प्रेम तर दोन्ही आत्याकडून खूप भेटलं होतं, परंतु तेथे गेल्यावर परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय, अनेकांच्या बोधाला अनुसरणाला निमित्त असणारे गुरुवर्य संवत्सर निवासी श्री मोठे बाबाजी यांनी बापाची जी थाप असते मुलीच्या पाठीवर, ती त्यांनी माझ्या पाठीवर ठेवली. बाबा बाबा आपण सगळे म्हणतो मोठे बाबा आहेत, पण आम्ही बाबांना खूप जवळून पाहतो. बाबा कधीच ताट मागवत नाही, हाताने पाळ घेऊन खातात. स्वतःची पट्टी, त्यांना स्पेशल रूम नाही, जिथे लहान मुलं झोपतात तिथे ते झोपतात. कधीही मोठेपणा दाखवलेला बाबांनी मला आतापर्यंत आठवत नाही. आणि अर्ध ब्रह्मविद्याशास्त्र शिकायची गरजच पडली नाही. बाबांच्या आचरणातूनच ते आम्हाला कळलं. बाबाच्या आचरणातूनच आम्हाला कळलं की आपण कसं राहायला पाहिजे. आपल्याकडं थोडीही बुद्धिमत्ता नसताना आपण जे वरवर दाखवतो, आणि बाबांकडे एवढं सगळं वैभव, संपन्न ज्ञान, कुशाग्रता असू नये. बाबा आपलं, तुम्ही जर कधी मार्गात आले ना, तुम्हाला बाबांना विचारू लागतं इथले मोठे बाबा कोण आहेत. बाबा सांगतील ते येतील थोड्या वेळाने, तुम्ही जेवण करून घ्या. बाबा तुम्हाला स्वतः वाढतील, तुम्हाला पट्टी बसायला बाबाच टाकणार. हे सगळ्यांचे अनुभव आहे. मी फक्त आता सांगतेय कारण मी बाबांकडे लहानपणापासून, सुट्टीला जरी मला कुठं जायचं असेल तर मी संवत्सरला जायचे लहानपणापासून. अशा बाबांनी मला आज या संन्यासासाठी योग्य केलं. काय बरोबर काय चुकीचं हे बाबांनी अगदी विशेष लक्ष देऊन मला सांगितलं. हे घरात जर 10 माणसं असले तर मुख्य माणसांना प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटत, पण माझ्या बाबांकडे 200-250 लोक आहेत. तरी बाबा प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक काळजी घेतात. कुणाला काय पाहिजे किंवा कुणाला काय सल्ला देण्याची गरज आहे हे बाबांना सांगावं लागत नाही. असे माझे बाबा. बाबा तुम्ही, मी जरी बाबा म्हणले, सगळे म्हणले, पण मी तुम्हाला मनातून माझे वडील मानते. त्याचप्रमाणे हे माझं टाकळी गाव. मी अगदी 2.5-3 वर्षाची होते तेव्हापासून मी या गावात आहे. या गावच्या मंडळीने मला अगदी त्यांच्या मुलीप्रमाणे सांभाळलं. मी सगळ्यांना मामा मामी म्हणते इथे, परंतु सगळ्यांनी मला अगदी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलं. आज हे मंदिर इथे उभं आहे, याच्यात त्यांचं खूप कष्ट आहे. त्यांनी खूप पाठिंबा दिला. 2 बाया एवढं काही करू शकत नाही, परंतु आमचं अन्य असतील, उपदेशी असतील, सगळे वासनिक मंडळी एकदम आत्याला सांगितलं तुम्ही खंबीर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी. तुम्ही फक्त आता हा जरी कार्यक्रम पार पडत असेल तरी हा आमच्या गावकऱ्यांचा त्यात खूप मोठा वाटा आहे. उपस्थित सर्व साधू संतांना एवढी प्रार्थना करते, तुम्ही ईश्वरीचे राजकुमार आहात. आम्हा 2 गुरु भावंडाचं अनुसरण सिद्धीच जावो
तुम्ही ईश्वर चरणी प्रार्थना कराल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री दत्तात्रेय महाराज की जय. धन्यवाद. धर्मकुमारी शीतलसाठी आपण सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा. बंधूंनो, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर संवत्सर निवासी बाबाजींच्या सानिध्यामध्ये त्यांनी ब्रह्मविद्याशास्त्राचे धडे गिरविले आणि तिच्या अंतरामध्ये सामावलेलं ब्रह्मविद्याशास्त्र ते शब्दरूपातून या ठिकाणी तिने आपली पवित्र भावना संन्यासापाठीमागचा उद्देश या ठिकाणी व्यक्त केला. सद्गुरु सारिका असता पाठीराखा तयाचा लेखा कोण करी. अशा या सद्गुरूंचं वर्णन आपण करूच शकत नाही. म्हणून अशा ज्येष्ठ आचार्यांचं मार्गदर्शन, ज्येष्ठ गुरुवर्यांचं मार्गदर्शन तिला तिच्या जीवनामध्ये लाभलं. खऱ्या